नॉड कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत ABC कँडी. ए म्हणजे ॲपल, बी म्हणजे बीटरूट आणि सी म्हणजे कॅरेट. आता ॲपलच्या ऐवजी तुम्ही आवळासुद्धा वापरू शकता. आता हे सर्व गुणकारीच आहेत. आणि स्वीटनेससाठी आपण डाळिंब घेतलेला आहे. एक पूर्ण मोठं डाळिंब घेतलेलं आहे आणि एका लिंबाचा रस घेतला आहे. अगर अगर पावडर घेतली 2 टेबलस्पून आणि थोडा आपण मध घालणार आहोत. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला गूळ घालायचं तर गूळसुद्धा घालू शकता. तर आता आपल्याला हे सर्व सोलून घ्यायचं. फक्त ॲपल सोलणार नाही, आपण बीट आणि कॅरेट सोलून घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. हे बघा, आता हे सर्व कट करून झाले, ॲपल, बीटरूट आणि कॅरेट. आणि आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग ते गाळून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि गाळणीने गाळून घ्यायचं. तर आता मी बारीक करून घेते आणि डायरेक्ट फ्राईंग पॅनमध्येच आपल्याला शिजवायचे, म्हणून मी फ्राईंग पॅनमध्येच गाळून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी गाळून घेते. थोडं थोडं पाणी टाकून मग करून घेतलेलं आहे मी. अशा प्रकारे आता मी सर्व ज्यूस काढून घेते. हे बघा, आता सर्व रस मी यात काढून घेतला फ्राईंग पॅनमध्ये. आता आपल्याला लिंबाचा रस टाकायचा. थोडा मध 2 टेबलस्पून आणि अगर अगर पावडर 2 टेबलस्पून. आता हे सर्व मिक्स करून आपल्याला गॅसवर ठेवायचे आणि 2-3 उकळी काढून घ्यायची. आता हे गॅसवर ठेवते. हे बघा, आता मी गॅस ऑन केला आहे. आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं. 2-3 उकळी तरी आली पाहिजे. हे बघा, अशा उकळ्या आल्या पाहिजे. आता हे छान 2-3 उकळ्या आल्या की आपण बंद करू. जास्तीत जास्त 10 मिनटं ठेवायचं आणि मग काढून घ्यायचं. आता काढून घेऊया. बऱ्यापैकी उकळलेलं आहे. बघा, आता इथे मी असा काचेचा बाऊल घेतला आहे मोठा, त्यात आपण टाकून घेऊया. आता ओतण्यापेक्षा मी चमच्याने टाकते. हे बघा, आता अशा प्रकारे मी बाऊल भरून घेतला. आता हे आपल्याला 1 तास ठेवून द्यायचं. फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल, पण कोमट झाल्यावर ठेवा. आणि असा एक मोल्ड आहे माझ्याकडे, तो सुद्धा मी भरून घेते. थोडंसं कोमट होऊ दे आणि मग भरून घेऊया. हे बघा, आता ज्यूस बऱ्यापैकी थंड झालेला आहे. हा मोल्ड पण भरून घेऊया. अशा प्रकारे आता मी हा भरून घेते. हे बघा, आता मस्त ड्राय झालेला आहे, बघू शकता. आता कट करून घेऊया.
मस्त वड्या पडत आहे, बघू शकता. सर्व काढून घेते मी आणि मग दाखवते. अशा मोल्डमध्ये पण मी भरून घेतलं होतं, ते पण काढून दाखवते. हे बघा आपल्या बाउलमधल्या. हे बघा मस्त निघत आहे, सुंदर झालेले आहे. हे बघा हे बघा सुंदर निघाले. तर ह्या पण मी काढून दाखवते. सगळं काढून घेतल्यावर मग तुम्हाला दाखवते. ह्या असं पण केला होता. हे बघा आता सगळे आपल्या ABC कँडीज तयार आहेत, बघू शकता तुम्ही. शाईन पण किती सुंदर आलेली आहे, बघू शकता. आणि ह्या अतिशय पौष्टिक आहे, म्हणजे केसांना आणि स्किनला अतिशय छान आहे. त्या याचा ज्यूस पण करून पिऊ शकता, पण ज्यांना वेळ नसेल तर अशा कँडी करून ठेवायच्या आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायच्या. काचेच्या बरणीत ठेवल्या तरीही चालेल आणि रोज 2-3 वड्या खायच्या. हे बघा 3 मोल्डमध्ये मी टाकून घेतले होते, अतिशय छान झालेले आहेत. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, ABC कँडीची, ॲपल, बीटरूट आणि कॅरेट याची कँडीची तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.